नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट पेपर जानेवारी 2018 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। तर आता आपण सुरुवात करूया व्हिडिओच्या सुरुवातीला सूचना। या प्रश्नपत्रिकेत प्रश्न 60 व निवड प्रश्न दिलेले असून प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत। कोणत्याही 50 प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक 1, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पर्याय आहे अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे, अध्यापन ही स्वाश्रयी प्रक्रिया आहे, अध्यापनाचे फलित अध्ययन असले पाहिजे, अध्ययन अध्ययनावर अवलंबून असते। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक ए, अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे। प्रश्न क्रमांक 2, अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये रिकामी जागा फार महत्त्वाची असते। पर्याय आहे शालेय वातावरण, पायाभूत सुविधा, पूर्वज्ञान, शिक्षकाचे व्यक्तिमत्व। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक सी, पूर्वज्ञान। प्रश्न क्रमांक 3, परिणामकारक अध्यापन हे रिकामी जागाचे फलित असते। पर्याय आहे वर्गशिस्त, विद्यार्थ्यांच्या वक्तशीरपणा, शिक्षकाने वापरलेले संदर्भ, सुस्पष्ट संज्ञापन। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक डी, सुस्पष्ट संज्ञापना। प्रश्न क्रमांक 4, परिणामकारक शिक्षक रिकामी जागा। पर्याय आहे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा देतो, पाठ्यक्रम वेळेत पूर्ण करतो, वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवितो, गैरहजर विद्यार्थ्यांना सर्व काही समजावून सांगतो। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक सी, वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवितो। प्रश्न क्रमांक 5, रिकामी जागा हे चांगल्या शैक्षणिक साधनाचे म्हणजेच टीचिंग एड्स वैशिष्ट्य नाही। पर्याय ते खूप लहान असावे, ते सर्व दृष्टीने अचूक असावे, ते सहजपणे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेता यावे, ते अद्ययावत असावे। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक ए, ते खूप लहान असावे। प्रश्न क्रमांक 6, जर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील तर उत्तम उपाय रिकामी जागा हा होय। पर्याय आहेत गृहपाठ वाढविणे, पर्यवेक्षित अभ्यास, निदानात्मक अध्यापन, वारंवार मूल्यांकन। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक सी, निदानात्मक अध्यापन। प्रश्न नंबर 7, रिकामी जागा प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष व्यक्तिगतरित्या दिले जाईल। रिकामी जागा हा वाक्यांश रिकामी जागाचे उदाहरण होय। पर्याय संक्षिप्तता, परिविलन शैली, शब्दवडंबर, समानार्थकता। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक डी, समानार्थकता। प्रश्न क्रमांक 8, सुलिखित रिकामी जागा संभाव्य वाचकांना आकृष्ट करेल व त्याचबरोबर संशोधन अहवालांना संगणकीय आधार सामग्री सुलभतेने तयार करायला उपयोगी होईल। पर्याय आहेत शीर्षक, संक्षेप, सारांश, गोषवारा। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक ए, गोषवारा। प्रश्न क्रमांक 9, जो प्रसार तात्पुरते स्वरूपात पुढील संशोधनासाठी आरंभ बिंदू म्हणून वापरता येतो त्यास रिकामी जागा असे म्हणतात। पर्याय आहे गृहीतके, सिद्धांत, प्रतिरोधक, तत्व। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक ए, गृहीतक। प्रश्न क्रमांक 10, आकडे बिनचूकपणे दर्शविण्यासाठी रिकामी जागाचा वापर होतो। पर्याय आहे वृत्ताकार चित्र, कोष्टक, दंडिका, आकृती, बिंदू, आलेख। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक बी, कोष्टक। प्रश्न क्रमांक 11, एखाद्या विस्तृत शास्त्रीय विषयाच्या बाबतीत खालीलपैकी माहितीचा अध्ययन व विश्वसनीय स्रोत कोणता असेल? पर्याय संशोधनपत्र, संदर्भ ग्रंथसूची, समालोचन लेख, नूतन प्रकाशित क्रमिक पुस्तक। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक सी, समालोचक लेख। प्रश्न क्रमांक 12, एखाद्या नियतकालिकांचे संशोधकांसाठी सर्वंकष महत्त्व दर्शविणारा सर्वोत्तम सूचक रिकामी जागा आहे। पर्याय आहे गारफील्ड, भागफल, प्रभाव निर्देशांक, आयगेन गुणक, जी सूचकांक। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक सी, आयगेन गुणक। यापुढील प्रश्न आपण पुढील विभागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।